तर चला आपण आता आज पुढचा पार्ट बघणार आहोत. आतापर्यंत आपण मोनोहायब्रिड क्रॉसपर्यंत बघितलेला आहे. आता आपण पुढचं बघूया. पुढे दिलेलं आहे फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट द रेसेसिव्ह पॅरेंटल ट्रेट इज एक्सप्रेस्ड विदाउट एनी ब्लेंडिंग इन F2 without any F2 generation, we can infer that when all the tall and the dwarf plant produces gamete by the process of the meiosis, the allele of all the parental pair separate or the segregate from each other and only one is transmitted to the gamete. आता इथं काय म्हणलेलं आहे, साधं सिंपल आहे. आता आपण जेवढं काही ऑब्झर्वेशन बघितलं आहे, म्हणजे आतापर्यंत सगळे जे कोणते एक्सपेरिमेंट आपण सगळे बघितलेले आहेत, त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय काय दिसलेलं आहे, तर आपल्याला इथं बघितलं आपण हे जे रेसेसिव्ह पॅरेंटमध्ये आहे, त्या रेसेसिव्ह पॅरेंटमध्ये सुद्धा रेसेसिव्ह पॅरेंटल ट्रेट कुठे एक्सप्रेस होत आहे, तर F2 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होते. आणि त्या F2 जनरेशनमध्ये विदाऊट एनी ब्लेंडिंग, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बेंडिंग होत नाही. म्हणजे जे पॅरेंटमध्ये जे आहे तेच F2च्या जनरेशनमध्ये जशाचं तसं येत असतं. म्हणून आपण इथं म्हणू शकतो वी कॅन इन्फर दॅट. म्हणून आपण इथं म्हणू शकतो काय, हे जे टॉल प्लांट आहे, टॉल अँड द डॉर्फ प्लांट प्रोड्युसेस गॅमेट. टॉल आणि प्लांट काय तयार करते, तर गॅमेट तयार करते. कोणत्या प्रोसेसनं, बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज मिओसिस. बाय द प्रोसेस कॉल्ड मिओसिस. हे इम्पॉर्टंट आहे इथं. हे इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे, द प्रोसेस कोणती आहे, ही प्रोसेस जी आहे ते प्रोसेस कोणती, मिओसिसद्वारे प्लांट गॅमेट तयार करतात. मग काय इथं पुढं काय म्हटलं आहे, द ॲलेल ऑफ द पॅरेंटल पेयर सेपरेट. जे ॲलेल ऑफ द पॅरेंटल जे ॲलेल आहेत, ते ॲलेल हे जे ॲलेल आहेत, हे ॲलेल काय होते, हे जे ॲलेल हे जे पेयर आहेत, हे पेयर सेपरेट होते. सेपरेट किंवा त्याला काय म्हणलं आहे, सेग्रिगेट या शब्दाचा अर्थ सेपरेट. सेग्रिगेट या शब्दाचा अर्थ काय, सेपरेट. जे ॲलेल इथं काय सेपरेट होते. कुठं सेपरेट होते, तर गॅमेटमध्ये सेपरेट होते. फ्रॉम द इच अदर, एकमेकांपासून ते सेपरेट होते. त्यांनी ओनली वन ॲलेल इज ट्रान्समिटेड टू द गॅमेट. आणि गॅमेटमध्ये काय येतं, ओनली वन. एक इथं जर बघितलं हे का, इथं टॉल आहे, मग हे जे गॅमेट पडले हे एक इथं आला आणि हे इथे एखादा झालं का नाही, ओनली वन ॲलेल इज ट्रान्समिटेड. इथे एक ट्रान्समिट झालेला आहे, हेच म्हणलेलं आहे इथं. दिस सेग्रिगेशन ऑफ द ॲलेल इज अ रँडम प्रोसेस. सेग्रिगेशन ऑफ द ॲलेल हे कसे आहे, रँडम प्रोसेस आहे. म्हणजे आता समजा हेच इथे येते म्हणून नाही, हे पण इथं आधी येऊ शकल किंवा हे इथं येऊ शकल, कसं पण होऊ शकते, असंच काही नाही. म्हणजे म्हणून ह्याला काय म्हणलं, हे रँडम प्रोसेस म्हणलं. सेग्रिगेशन हे रँडम प्रोसेस. सो देर इज अ 50% चान्स ऑफ द गॅमेट कंटेनिंग आयदर द ॲलेल as has been verified by the result of a crossing. आणि हे आपल्याला कसं बघितलं जाते, तर रिझल्ट ऑफ क्रॉसिंगद्वारे ह्याला बघितलं जाते. म्हणजे कोणता ॲलेल कुठं आलेला आहे, कोणता ॲलेल कुठं आलेला आहे, हे आपण क्रॉसिंगद्वारे आपल्याला माहीत होऊन जाईल. मग सो देर इज अ 50% चान्स ऑफ द गॅमेट कंटेनिंग द आयदर ॲलेल. म्हणजे 50% एक इथं 50% एक भेटेल, तर 50% दुसरे भेटेल. हॅज बीन व्हेरीफाईड बाय द रिझल्ट ऑफ अ क्रॉसिंग. हे कसं भेटेल आपल्याला, क्रॉसिंगद्वारे भेटेल. In this way gamete of the tall plant have the allele capital T. आता हे जे आहे, जे टॉल प्लांट आहे, ह्या टॉल प्लांटची काय गॅमेट भेटलं आपल्याला, हे कॅपिटल टी हे गॅमेट भेटलेलं आहे. मग काय, द गॅमेट ऑफ द डॉर्फ स्मॉल टी प्लांट हॅव द ॲलेल स्मॉल टी. आणि ह्याचे मग डॉर्फ प्लांटचं काय गॅमेट भेटणार आहे आपल्याला, ॲलेल भेटणार आहे. हे त्याच्यामध्ये स्मॉल टी हे त्याचं गॅमेट भेटणार आहे आपल्याला. आता मग ड्युरिंग द फर्टिलायझेशन टू ॲलेल. आता ड्युरिंग फर्टिलायझेशनच्या वेळेस काय किती भेटणार आहेत आपल्याला, 2 ॲलेल. फर्टिलायझेशनच्या वेळेस 2 ॲलेल एकत्र येणार आहेत. मग कुठून येणार आहेत, फ्रॉम टी फ्रॉम वन पॅरेंट सेल थ्रू द पॉलन. आता जे आपण प्लांटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, प्लांटमध्ये आता मेल जे आहे काय असणार आहे, पॉलन असणार आहे. आणि जे टी असणार आहे, स्मॉल डॉर्फ ऑफ द अदर प्लांट देन थ्रू द एग. आणि जे आपण जे दुसरं स्मॉल टी जे डॉर्फ मानलेलं आहे, ते आपण काय घेतलेलं आहे, एगद्वारे घेतलेलं आहे. मग हे काय होतात, आर युनायटेड टू प्रोड्युसेस गॅमेट. मग हे काय होते, दोघं एकत्र आल्याच्या नंतर, सॉरी इथं झायगोट, आर युनायटेड टू प्रोड्यूस झायगोट. हे दोघं पण एकत्र येऊन काय तयार करते, तर झायगोट तयार करते. झायगोट तयार करते. मग आता दॅट हॅव वन कॅपिटल टी ॲलेल, वन स्मॉल टी ॲलेल. म्हणजे एक इथं कॅपिटल टी आला आणि एक स्मॉल टी आलेला आहे, असं इथं सांगितलेलं आहे. मग
इन द अदर वर्ड द हायब्रिड हॅव कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे अदर वर्डमध्ये जर सांगायचं जर असेल तर याला काय म्हणतात, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हायब्रिड आलेले आहेत इथं. सिन्स these hybrid contain the allele which expresses contrasting trait, the plant are the heterozygous. Since these hybrid contain म्हणजे हे जे हायब्रिड काय कंटेन विच एक्सप्रेस कॉन्ट्रास्टिंग ट्रेट, हे एकमेकांच्या विरुद्ध असलेले आहेत. म्हणजे कॅपिटल टी जी आहे हे याच्यातला कॅपिटल टी जी आहे टॉल आहे आणि याच्यातला स्मॉल टी आहे, म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे, कॉन्ट्रास्टिंग ट्रेट म्हणलेलं आहे. म्हणून हे प्लांट कसं त्याला हेटेरोझायगस झाला. हेटेरोझायगस का बरं झाला, एक कॅपिटल टी आहे आणि एक स्मॉल टी आहे म्हणून हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे काय, एक तर कॅपिटल टी आणि किंवा स्मॉल टी जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्याला होमोझायगस म्हणतो. हेटेरोझायगस का बरं म्हणलेलं आहे, हेटेरो म्हणजे काय, वेगवेगळं, म्हणून वेगवेगळं काय वेगळं आहे, एक कॅपिटल टी आहे आणि एक स्मॉल टी आहे म्हणून ह्याला वेगवेगळं असं मानलेलं आहे. मग आता द production of the gamete by the parent, the formation of the zygote F1 and F2 plant can be अंडरस्टूड फ्रॉम द डायग्राम कॉल्ड ॲज पनेट स्क्वेअर. आता हे जे आपण जे बघितलेलं आहे इथं F1मध्ये F2मध्ये हे आपण अंडरस्टूड कशाद्वारे करू शकतो, तर आपण हे अंडरस्टूड करू शकतो पनेट स्क्वेअरद्वारे. हे जे स्क्वेअर इथं डायग्राममध्ये जे दिलेलं आहे ह्याला आपण पनेट स्क्वेअर असे म्हणतो आपण इथं. ॲज शोन इन द फिगर 4.5 जे 4.5मध्ये सांगितलेलं आहे. इट वॉज डेव्हलप्ड बाय ब्रिटिश जेनेटिक्स रेजिनाल्ड सी पनेट. या शास्त्रज्ञाद्वारे हे पनेट स्क्वेअर डेव्हलप केलेलं आहे. हे म्हणजेच काय आता, दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू कॅल्क्युलेट द प्रोबॅबिलिटी ऑफ द पॉसिबल जिनोटाईप ऑफ ऑफ ऑफस्प्रिंग इन अ जेनेटिक क्रॉस. मग आता हे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हे कोणाद्वारे, ब्रिटिश जेनेटिक्स होता, ब्रिटिश जेनेटिक्स त्याचं नाव होतं सी पनेट, म्हणून ह्याला पनेट स्क्वेअर असे म्हणलेलं आहे. म्हणजे हे काय करते आता, हे काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, हे आपलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे म्हणजे बॉक्समध्ये दाखवलेलं आहे. काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल, हा ऑल शब्द महत्त्वाचा आहे इथं, आणि इथं महत्त्वाचा शब्द आहे जिनोटाईप. आता जिनोटाईप म्हटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे आपण हे बघतो, म्हणजे कॅपिटल टी आहे का स्मॉल टी आहे, हे झाले त्याचे जिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंग. आपल्या प्रत्येक ऑफस्प्रिंगचे हे म्हणजे प्रोबॅबिलिटी किती जण आहेत, प्रोबॅबिलिटी म्हणजे आता किती जण आहेत हे सांगण्यासाठी कशामध्ये भेटते आपल्याला, जेनेटिक क्रॉसमध्ये आपल्याला किती त्यांचे प्रोबॅबिलिटी आहे, ते किती जण आपल्याला भेटतील हे दाखवण्यासाठी, हे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी पनेट स्क्वेअर आपल्याला इथं भेटलेलं आहे. द पॉसिबल गॅमेट आर द रिटर्न The possible gametes are the written on the two sides, usually on the top row and the left column. युजली काय सांगितलं आहे, हे जे जेनेटिक क्रॉस आहे एक टॉप साईडला एक रो असते आणि एक लेफ्ट कॉलमला लेफ्ट साईडला एक कॉलम असते. मग ह्याच्यामध्ये काय, दीज पॉसिबल कॉम्बिनेशन आर द रिप्रेझेंटेड इन द बॉक्सेस बिलो इन द स्क्वेअर विच जनरेट अ स्क्वेअर आउटपुट फॉर्म. मग ह्याचंच आपल्याला रिझल्ट काय भेटणार आहे, मग ह्याच्याच आपल्याला रिझल्ट भेटते की ते खाली बॉक्समध्ये येते, तर त्या बॉक्समध्येच आपल्याला स्क्वेअर, त्या बॉक्सला आपण काय म्हणतो, स्क्वेअर म्हणतो. त्या स्क्वेअरमध्ये आपल्याला काय, त्याच्यामध्ये जे कोणतं आउटपुट भेटणार आहे ते आपण लिहू शकतो. असंच ॲज युजल अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे समजावून की कशा प्रकारे येते काय नाही, तरी पण मी अजून एकदा समजावून सांगेल तुम्हाला. मग नंतर इथं बघू द पनेट स्क्वेअर डायग्राम समजून अगोदर डायग्राम समजून घेऊ काय म्हणते काय नाही. एक मिनिट मी याला ॲडजस्ट करून घेतो. आता हे जे आहे ना, हे आहे पनेट स्क्वेअर. हे जे पूर्ण आहे, हे जे बॉक्स दाखवलेले आहेत, हे दोन्ही पण बॉक्स जे आहेत हे आहेत पनेट स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो होतं इथं समजावून परत. चला मग आता हे झाले पॅरेंट, हे कॅपिटल टी, हे स्मॉल टी हे दोघं पण झाले पॅरेंट. आता गॅमेट काय, हे इथला कॅपिटल टी इथं आला, किंवा हे इथला कॅपिटल टी इथं जाऊ शकते, काही पण होऊ शकते. हे इथं आला, हे इथं आला, हे कसं पण सेग्रिगेट होऊ शकतात. सेग्रिगेट म्हणजे काय, सेपरेट होणं. सेपरेट होणं ही कशी आहे, रँडम प्रोसेस आहे, म्हणून हे कसं पण जाऊ शकते ह्याच्यामध्ये, हे सांगितलेलं आहे. मग ह्या डॉर्फमध्ये पण तसंच, हे इकडं आला, इकडं आला, हे झालं तसं. मग हे इथं आल्याच्यानंतर आता आपण जरा गेलो पुढं, मग आता हे दोघं एकत्र आले, हे दोघं एकत्र आले इथं, किंवा हे दोघं एकत्र आले. मग नंतर
हे दोघं एकत्र आले, हे आणि हे दोघं एकत्र आले, परत नंतर हे आणि हे दोघं एकत्र आले, हे असं एकत्र आले. मग आता हे जे बॉक्स आहे, ह्या बॉक्सला आपण काय म्हणतो, तो पनेट स्क्वेअर म्हणतो. तो हे बॉक्स कसं आहे, स्क्वेअर आहे, म्हणून ह्याला म्हणून त्यानं ते जे सांगितले, जे पनेट स्क्वेअरसुद्धा ह्याला असं म्हटलं जाते, म्हणून त्याला सांगितलेलं आहे. मग आता हेच काय, हे झाले, हे काय झाले आपली, ही F1 जनरेशन झाली. मग ह्या F1 जनरेशनचं आपण इथं काय केलं, सेल्फिंग केलं. सेल्फिंग केल्याच्यानंतर पॉलिनेशन केलं. पॉलिनेशन केल्याच्यानंतर आपल्याला काय भेटते, F2 जनरेशन भेटते. F2 जनरेशन आपल्याला कसं भेटणार आहे, मग आता इथला त्याच्यातला एक टॉल घेतला आपण, त्याचे आता हे जे गॅमेट जे आहेत, ह्याचे पॅरेंटल जिनोटाईप त्याची काय, कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. आणि हे जे टॉल हे बी कसं आहे, कॅपिटल टी स्मॉल टी आहे. हे मग ह्याचे गॅमेट सेग्रिगेशन झालं, ह्याचं पण गॅमेट सेग्रिगेशन झालं. परत हे एकत्र आले, परत नंतर हे एकत्र आले, नंतर परत हे आणि हे एकत्र आले, नंतर हे स्मॉल टी हे एकत्र आलं. मग हे सगळे एकत्र आले. मग हे एकत्र आल्याच्यानंतर आपल्याला काय भेटले, इथे F2 जनरेशन भेटले. F2 जनरेशन भेटल्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो म्हणजेच काय, डोळ्याला दिसतंय कसं, आपल्याला जसं आहे तसं. मग आता हे कॅपिटल टी, ह्याच्यामध्ये कॅपिटल टी आहे, ह्याच्यात एक कॅपिटल टी स्मॉल टी आहे, ह्याच्यात कॅपिटल टी स्मॉल टी आहे. जिथं कुठं कॅपिटल टी असेल ते काय असणार आहे, ते डॉमिनंट कॅरेक्टर असणार आहे, म्हणजेच त्यांना बॉस असणार आहे. बॉस असल्यामुळे त्याचं एकच कॅरेक्टर आपल्याला इथं एक्सप्रेस होतं, दुसरा कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. म्हणजे इथं कॅपिटल टी आहे एक, इथं कॅपिटल टी 2 आहेत, इथं कॅपिटल टी 1 आहेत. म्हणजे टॉल किती झाली, इथं 3 झाले. म्हणून इथं हो का, इथं बघा, इथं कॅपिटल टी किती आली, इथं 3 आले. मग इथं स्मॉल टी म्हणजे काय, डॉर्फ, म्हणजे इथं डॉर्फ किती आलेला आहे, 1 आलेला आहे इथं. मग आता जर बघितलं जिनोटिपिक रेशो म्हणजे काय, की ॲक्च्युअली दिसतंय आणि त्याच्यामध्ये काय, मध्ये काय म्हणजे तर जिनोटिपिक, त्याच्यामध्ये आपल्याला न दिसणारं, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल त्याचं गुणधर्म काय, तर ते असणार आहे जिनोटिपिक. मग जिनोटिपिक इथं काय, अगोदर बघितलं कॅपिटल टी किती आहेत, फक्त एकच आहे, म्हणून कॅपिटल टी इथं आला, एक इथं आला. मग हे झालं. मग आता इथं एक कॅपिटल टी स्मॉल टी हे टॉल आहे, पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग ट्रेट आहेत, म्हणजे एक स्मॉलसुद्धा आलेलं आहे. मग इथं कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे, तर 2 आलेले आहेत, आणि इथं स्मॉल टी जे आलेलं आहे, इथं एक स्मॉल टी 1 आलेलं आहे. इथं हे झालं, हेच आपल्याला इथं समजून सांगण्यात आलेलं आहे. आता आपण पुढचं बघूया, ठीक आहे. मी 1 मिनिट ॲडजस्ट करून घेतो. जरा The Punnett square shows the parental capital T male and the dwarf small t female plant. These gametes produced by them F1 capital T small t progeny. आताच आता सांगितलेलं आहे की जे पॅरेंट आहे, जे आपण एक जे मेल जे मानलेलं आहे, ते मेल जे आहे कॅपिटल टी आणि ते कसं असणार आहे, टॉल असणार आहे, आणि डॉर्फ असणार आहे, ते फिमेल असणार आहे, स्मॉल टी. त्याच्यामध्ये आपल्याला F1 प्रोजेनी काय भेटली, कॅपिटल टी स्मॉल टी आपल्याला F1 प्रोजेनी इथं भेटलेली आहे. मग काय, द F1 प्लांट ऑफ द जिनोटाईप कॅपिटल टी आर द सेल्फ पॉलिनेटेड. त्यांना काय केलं, सेल्फ पॉलिनेट केलं. द सिम्बॉल हे असा जे सिम्बॉल आहे आणि हे असा जे सिम्बॉल आहे, आर द यूज टू डोनेट द फिमेल एग आणि मेल पॉलन फॉर F1 जनरेशन. म्हणजे आता हे जे सिम्बॉल आहे, हे जे सिम्बॉल जे कशासाठी वापरले, एकसाठी वापरले, एक काय असणार आहे, फिमेल कॅरेक्टरसाठी वापरणार, आणि हे जे असा जे सिम्बॉल आहे, हे कशासाठी, मेलसाठी वापरलेलं आहे, आणि ते कशासाठी, पॉलनसाठी वापरलेलं आहे. कशाचं, कुठं, ऑफ द F1 जनरेशन रेस्पेक्टिवली. मग नंतर काय, द F1 ऑफ द जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी व्हेन द सेल्फ पॉलिनेटेड प्रोड्युसेस गॅमेट ऑफ द जिनोटाईप कॅपिटल टी अँड स्मॉल टी इन द इक्वल प्रपोजिशन. हे काय भेटते आपल्याला, इक्वल प्रपोजिशनमध्ये भेटलेलं आहे. मग आपल्याला कधी भेटले, F1ला आपण जेव्हा सेल्फ पॉलिनेटेड करतो, मग तेव्हा काय, ते गॅमेट भेटतात आपल्याला. गॅमेट कुठं भेटणार आहेत, मग जिनोटाईपिकमध्ये त्याचे गॅमेट काय भेटते, एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी, म्हणजे इक्वल प्रपोजिशनमध्ये भेटते. म्हणजे एक 50% आणि हे एक 50% आणि हे 50% असं आपल्याला इथं इक्वल प्रपोजिशनमध्ये भेटते. मग व्हेन द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, जेव्हा कधी फर्टिलायझेशन होईल तेव्हा काय होते, द pollen grain of genotype have T sorry the pollen grain of genotype T have a 50% chance to pollinate the egg of the genotype capital T. म्हणजे इथं काय म्हणले, जे पॉलन ग्रेन जे आहे, त्या पॉलन ग्रेनमधला कॅपिटल टी आहे, त्याला 50% चान्सेस आहेत. कोणाला 50% चान्सेस आहे,
टू पॉलिनेट करण्यासाठी जे एकचा जे कॅपिटल टी आहे त्या एकच्या कॅपिटल टी बरोबर पॉलिनेशन करण्यासाठी कॅपिटल टीचे 50% चान्सेस आहे. ॲज वेल ॲज जिनोटिपिक स्मॉल टी सुद्धा 50% चान्सेस आहे. थोडक्यात इथं काय सांगायचं आहे याला, इथं जे हे कॅपिटल टी स्मॉल टी ह्याच्यामधला हे जे कॅपिटल टी आहे, हे जे कॅपिटल टी आता आपल्याला इथं दुसरं आपण बघितलं इथं दोघांचे पण इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी असं घेतलेलं आहे ना. एक मिनिट, हे आपलं हे कॅपिटल टी स्मॉल टी घेतलेलं आहे. ह्याचे गॅमेट काय, हे एक मेल मानलेलं आहे आपण, आणि दुसरं इथे कॅपिटल टी आणि हे स्मॉल टी हे दुसरं आपण फिमेल मानलेलं आहे. मग ह्याच्यातला हे जे कॅपिटल टी आहे, हे कॅपिटल टी काय करते, हे ह्याच्याबरोबर जाणार आणि हे ह्याच्याबरोबर जाणार. ह्याचे 50% चान्सेस आहेत आणि ह्याचे ह्या दुसऱ्याचे 50% चान्सेस आहेत असं त्यांना सांगितलेलं आहे. मग आता परत ॲज द पॉलन ग्रेन ऑफ जिनोटिपिक स्मॉल टी. आता जे जिनोटिपिक स्मॉल टी जे आहे ते स्मॉल टीला सुद्धा कसं आहे त्या स्मॉल टीला सुद्धा द 50% ऑफ द चान्स टू पॉलिनेट एक ऑफ अ जिनोटाइप कॅपिटल टी ॲज वेल ॲज ऑफ द जिनोटाइप स्मॉल टी. मग इथं थोडक्यात काय सांगितलं आहे, आता आपण इथं बघितलं हे कॅपिटल टी आणि हे स्मॉल टी. मग ह्याची काय गॅमेट पडणार, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ही एक गॅमेट पडला आणि हे एक गॅमेट पडला आणि इथे एक दुसरा काय कॅपिटल टी स्मॉल टी. मग आता ह्यानं काय करणार, ह्याला एकदा जाणार हे कॅपिटल टी आणि हे एकदा जाणार इकडे जाणार. म्हणजेच ह्याचे कॅपिटल टी बरोबर 50% चान्सेस आहेत आणि स्मॉल टी बरोबर 50% चान्सेस आहेत. मग आता हे जे स्मॉल टी आहे परत हे स्मॉल टी जाणार ह्या कॅपिटल टी सोबत, परत हे स्मॉल टी जाणार ह्या स्मॉल टी सोबत. ह्याचे 50% चान्सेस आले आणि ह्याचे 50% चान्सेस आले असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट काय भेटते, ॲज अ रिझल्ट ऑफ अ रँडम फर्टिलायझेशन कसं आहे, हे रँडम आहे. मग द रिझल्टंट झायगोट कॅन बी जिनोटाइपिक. मग ह्या सगळ्यांना एकत्र जर आणलं मग आपल्याला जिनोटाइप काय भेटते, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी और स्मॉल टी असं आपल्याला इथं जिनोटाइप आपल्याला भेटते. मग इथं काय सांगितलं आहे, फ्रॉम द पनेट स्क्वेअर इट इज इझिली seen that 1/4 of the random fertilization leads to capital T, 1/2 leads to capital T small t and 1/4 to small t. इथं काय सांगितलं आहे, जे टोटल आता आपल्याला इथे किती आपल्याला सगळे तर टोटल 4 भेटलेलं आहे. इथं आपण वर बघितलं त्याच्यामध्ये किती 4 जनरेशन आपल्याला भेटले होते. त्या 4 आपल्याला 4 प्लांट भेटले होते. त्याच्यापैकी कॅपिटल टी किती एक होतं, म्हणजे तिथं 1/4 आलेलं आहे. मग कॅपिटल टी स्मॉल टी किती होते, हे 2 होते म्हणून 1/2 आलेलं आहे. आणि इथं 1/4 आणि हे स्मॉल टी आणि स्मॉल टी आपल्याला किती एक भेटलेलं म्हणून 1/4. थ्रू F1 have a genotype capital T small t but the phenotypic character seen a talt. F1 जनरेशनमध्ये सगळे आपल्याला कसे भेटलेले आहेत कॅपिटल टी स्मॉल टी, पण ते जे फिनोटिपिक कॅरेक्टर ते सगळ्यांचं कसं आहे टॉल आहे. ॲज F2 मध्ये जर बघितलं 3/4 ऑफ द प्लांट आर द टॉल. 3/4 आपल्याला कसे भेटलेले आहेत, 4 पैकी 3 आपल्याला कसे भेटलेले आहेत तर टॉल भेटलेले आहेत. ते पण कसे भेटलेले आहेत, ते जे फिनोटिपिक कॅरेक्टर आहे म्हणजे फक्त आपल्याला डोळ्याला दिसत आहे तसं आपल्याला फिनोटिपिक कॅरेक्टर हे जे टॉल भेटलेले आहेत. where the sum of them are the capital T while the other are the capital T small t. other कसं आहे म्हणजे आता आपल्याला 3 भेटले, त्या 3 मध्ये काय आहेत, एक कॅपिटल टी आहे आणि 2 कशा आहेत कॅपिटल टी स्मॉल टी आहेत. असं F2 मध्ये भेटलेलं आहे आपल्याला. एक्स्ट्रीमली इट इज नॉट पॉसिबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द प्लांट विथ द जिनोटाइप कॅपिटल टी अँड कॅपिटल टी स्मॉल टी. आता इथे काय म्हणते, एक्स्टर्नली पॉसिबल नाही, म्हणजे डोळ्याला आपण जर बघितलो ते झाड प्लांट दिसायले आणि त्या प्लांटमध्ये हे सांग बरं ह्याच्यामध्ये जिनोटाइप कोणता आहे, कॅपिटल टी आहे का कॅपिटल टी स्मॉल टी असं आपल्याला इथं सांगता येत नाही. हेन्स within the genotype pair capital T small t only one character capital T is expressed. जे आपल्याला जिनोटिपिक पेअर कॅपिटल टी स्मॉल टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कॅपिटल टी
हे कॅरेक्टर एक्सप्रेस होते. मग हेन्स द कॅरेक्टर टी ऑर द टॉल इज सेड टू बी डॉमिनन्स ओव्हर द अदर ॲलेल स्मॉल टी ऑर द डॉर्फ कॅरेक्टर. म्हणून आपण म्हणून ह्या कॅपिटल टी कॅरेक्टरला आपण किंवा टॉलला आपण काय म्हणतो तर डॉमिनंट झाला असं म्हणतो. कोणावर डॉमिनंट झाला तर जे ॲलेल स्मॉल टी होता किंवा जे डॉर्फ कॅरेक्टर होता त्या डॉर्फवर डॉमिनंट कोण झाला तर कॅपिटल टी किंवा टॉल हे कॅरेक्टर आपल्याला ते ज्यावर डॉमिनंट झालेलं आहे असं आपण क्लिअरली म्हणू शकतो. मग हे इथं आता आपण पुढं बघणार आहोत. सॉरी एक मिनिट. It is thus due to this dominance of the one character over the other all the F1 are the tall through the genotype capital T. म्हणजे इथं काय ह्या डॉमिनन्सच्या कॅरेक्टरमुळं वन डॉमिनन्सच्या कॅरेक्टरमुळं जे F1मध्ये आपल्याला जे भेटले सगळे टॉल भेटले आणि जे पण ज्याच्यामध्ये जिनोटाईप कसं आहे जिनोटाईप कॅपिटल टी आणि स्मॉल टी दिलेला आहे. इन द F2 ह्याच्या F2मध्ये 3/4 ऑफ द प्लांट आर द टॉल थ्रू द genotypic 1/2 are the capital T small t and only 1/4 are the capital T. म्हणजे आपल्याला F2 जनरेशनमध्ये 3/4 कसे भेटलेले आहेत टॉल भेटलेले आहेत. पण ते कसे टॉल कसे हे फिनोटिपिक आहेत. पण जिनोटिपिक जर बघितलं जिनोटिपिकली काय भेटले 1/2 कॅपिटल टी स्मॉल टी असं आपल्याला भेटलेलं आहे. दिस लीड्स टू द फिनोटिपिक रेशो 3/4 टॉल त्याच्यामध्ये 1/4 कसं आहे त्याच्यामध्ये कॅपिटल टी प्लस 1/2 कॅपिटल टी स्मॉल टी अँड 1/4 कॅपिटल टी स्मॉल टी दॅट इज 3:1 रेशो बट द जिनोटिपिक रेशो इज 1:2:1 असं इथं सांगितलं आलेलं आहे. म्हणजेच काय फिनोटिपिकली टॉल किती आहे ते फिनोटिपिकली 4पैकी 3 हे जे 4पैकी 3 हे कसं आहे तर टॉल आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक जे आहे ते कॅपिटल टी आहे आणि जे दोन जे आहेत एक कॅपिटल टी स्मॉल टी सांगितलेलं आहे आणि 1/2 आणि 1/4 कॅपिटल स्मॉल टी सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं 3:1 हे फिनोटिपिक रेशो म्हणजे आत्ता तुम्ही डायग्राममध्ये समजून सांगितल्याप्रमाणे जे ह्याच्यामधले जे तीन जे आहेत हे जे तीन कसे आहेत टॉल आहेत आणि एक जे आहे ते डॉर्फ आहे आणि ते डॉर्फ म्हणजे ते स्मॉल प्लांट आलेलं आहे. बट द जिनोटिपिक रेशो जर बघितलं तर 1:1 म्हणजेच कॅपिटल टी आलेलं आहे आणि हे दोन कसे झालं आहे हे कॅपिटल टी आणि हे स्मॉल टीसाठी 2 आलेले आहेत म्हणून ते 2 आणि हे स्मॉल टीचं 1 आलेलं आहे म्हणून इथं 1 असं दिलेलं आहे. द 1/4:1/2:1/4 the ratio of the capital T small t is to small t is mathematically considerable to the form of the binomial expression of ax plus by square that has the gamete bearing the genes capital T or the small t in the equal frequency of 1/2. इथं जे सांगितलेलं आहे काय नाही हे जे बायनॉमियल ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे बायनॉमियल एक्सप्रेशन सांगितलेलं आहे कशाचं ax plus by square हे जे सांगितलेलं आहे आणि जे गॅमेटची जी फ्रिक्वेन्सी आहे कॅपिटल टी स्मॉल टी हे फ्रिक्वेन्सी आहे कशी आहे 1/2 म्हणजे 50% चान्स. दिस इज एक्सपान्शन आणि ह्याचं जे एक्सपान्शन आहे इथं खाली दिलेलं आहे आपल्याला. इथं कसं दिलं 1/2 टी प्लस 1/2 स्मॉल टी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या ब्रॅकेट स्क्वेअरचं इथं हे एक्सपान्शन दिलेलं आहे. इथं पुढं जाऊ आपण. आता काय केला मेंडल सेल्फ पॉलिनेटेड F2 प्लांट अँड फाउंड दॅट F2 प्लांट कंटिन्यू F2 प्लांट सॉरी एक मिनिट द Mendel self-pollinated F2 plant and found that F2 plant continue to
जनरेट द डॉर्फ प्लांट इन द F3 अँड F4 प्लांट. म्हणजे असं इथं काय केलं, आता जे मेंडल जे आहे F2 मध्ये जे कोणते प्लांट भेटले होते त्या प्लांटमध्ये त्या डॉर्फ प्लांट बरोबर कोणता प्लांट जे डॉर्फ F2 बरोबर भेटला होता त्या डॉर्फ प्लांट बरोबर त्यांना पुन्हा काय केलं, सेल्फ पॉलिनेट केल्याच्या नंतर त्याला F3 आणि F4 जनरेशन भेटले. त्याच्यामध्ये त्याला कंटिन्यू डॉर्फ प्लांट भेटत गेला. मग त्याने काय केला, त्याने कन्क्लूड केला काय केलं, द जिनोटिपिक ऑफ द डॉर्फ वॉज होमोझायगस स्मॉल टी. म्हणजे त्यानं कन्क्लूड केलं जे डॉर्फ प्लांटचं जे जिनोटिपिक आहे ते होमोझायगस आहे आणि ते स्मॉल टी असं इथे सांगितलेलं आहे. What do you think he would have the got had he self-pollinated a tall F2 प्लांट. या F2 प्लांट इथे एक आपल्याला काय विचारलेलं, इथं क्वेश्चन विचारलेलं आहे, सेल्फ पॉलिनेटेड F2 केल्याच्या नंतर आपल्याला इथं कोणते कॅरेक्टर भेटेल असं सेल्फ पॉलिनेटेड केल्याच्या नंतर विचारलेलं आहे, ते बी टॉल प्लांटचं. पुढे जाऊ. From the preceding paragraph, it is clear that though the genotypic ratio can be calculated using the mathematical probability by simply looking at the phenotypic of the dominant trait, it is not possible to know the genotypic combination that is, for example, whether a tall plant from F1 or F2 capital D or small t. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे अगोदरचे जे पॅरेग्राफ बघितलेलं आहे त्याच्यातून आपल्याला क्लिअर झाले आहे जे मॅथेमॅटिकली आपण कसं जे मॅथेमॅटिकल प्रोबॅबिलिटी आहे, आपण सिम्पली लुकिंग द फिनोटिपिक कॅरेक्टर डॉमिनंट ट्रेट. आता जे आपल्याला मॅथेमॅटिकल जेव्हा जर बघितलं तर मॅथेमॅटिकली आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन भेटते तर जिनोटिपिक. जर डोळ्यानं जर बघितलं तर आपल्याला काय दिसणार आहे, फक्त फिनोटिपिक कॅरेक्टर आणि ते बी कसं डॉमिनंट असलेलं दिसणार आहे. आपल्याला जेनेटिपिक जे आहे ते दिसणार नाही. जिनोटिपिक आपल्याला कसं दिसणार आहे, फक्त मॅथेमॅटिकल नुसारच आपल्याला जिनोटिपिक कॅरेक्टर आपल्याला दिसणार आहे. F1 असो किंवा F2 असो. मग त्या F1 असो किंवा F2 असो त्याच्यामध्ये कोणतं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला डोळ्यानुसार दिसणार नाही. आपल्याला मॅथेमॅटिकल प्रोबॅबिलिटीनुसार ते दिसणार आहे. कॅन नॉट बी प्रिडिक्टेड असं आपल्याला सांगता येत नाही म्हणलेलं आहे. Therefore, to determine the genotypic of the tall plant at the F2, Mendel crosses the tall plant from F2 with the dwarf plant he called as a test cross. Therefore म्हणून to determine काय F2 प्लांटमध्ये टॉल प्लांटचं जिनोटिपिक कोणतं आहे हे कळण्यासाठी मेंडलनं काय केला, टॉल प्लांट होता कुठला, टॉल प्लांट फ्रॉम F2 मधल्या टॉल प्लांट काय केला त्यानं डॉर्फ प्लांट बरोबर त्याने क्रॉस केला. त्या क्रॉसला काय म्हणतात तर टेस्ट क्रॉस म्हणतात. म्हणजे F2 मधला टॉल प्लांट आता ते कॅपिटल टी पण असू शकतो किंवा कॅपिटल टी स्मॉल टी पण असू शकतो. त्याला इथं टेस्ट क्रॉस असं म्हटलेलं आहे. In a typical test cross, an organism pea plant here showing a dominant phenotypic and though the genotypic is not determined, he crossed with the recessive parent instead of self-pollination. The progeny of such cross can be easily analyzed to the predict genotype of the test organism. Figure 5.5 shows the result of the typical test cross where the violet color of the flower W is dominant over the white color flower W, small w. इथं काय सांगितलं आहे, टेस्ट क्रॉसमध्ये आपल्याला टेस्ट क्रॉस कशासाठी करायचा आहे की टेस्ट क्रॉस F2 मध्ये F2 मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आहे हे मेंडलनं कळण्यासाठी त्यानं काय केला, टेस्ट क्रॉस केलेला आहे इथं. मग ते टेस्ट क्रॉस आपल्याला डायग्रामवरून समजून जाईल की कसं घेतला काय घेतला. इथं डायग्राम बघू आपण. हे जे आहे मग आपल्याला हे जे आहे त्यानं हे जे फ्लावर घेतलं, सॉरी एक मिनिट.
त्याने इथे घेतलं हे डॉमिनंट कॅरेक्टर घेतलं, त्याच्यातलं एक त्यानं डॉमिनंट घेतला, ते जे की आपल्याला त्याचं जिनोटाईप इथं काय म्हणलेलं आहे, अननोन म्हणलेलं आहे, आपल्याला जिनोटाईप मानलं नाही गेलं. त्याने एक होमोझायगस रेसेसिव्ह प्लांट घेतला. होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे तिथं काय डॉर्फ प्लांट घेतलेला आहे. डॉर्फमध्ये इथं काय स्मॉल डब्ल्यू आहे, इथं पण स्मॉल डब्ल्यू आहे. त्याचे गॅमेट पडले, हे स्मॉल डब्ल्यू, हे स्मॉल डब्ल्यू इकडं आला, हे स्मॉल डब्ल्यू इकडं आला, हे स्मॉल डब्ल्यू इकडं आला, हे इथे सांगितलेलं आहे. मग ह्याचे पण ह्या कॅपिटल डब्ल्यूचे गॅमेट डब्ल्यू इथे एक डब्ल्यू पडला, इथे एक डब्ल्यू पडला, इथे एक डब्ल्यू पडला, आणि इथलं कॅपिटल आणि एक डॉल. आता इथं आपल्याला हे जे डॉमिनंट आहे, हे एका डॉमिनंटमध्ये आपल्याला इथं टॉलमध्ये सांगितलेलं आहे. टॉलमध्ये कॅपिटल टी घेत होते, तसं इथं काय घेतलं, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल टी आणि एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी असं आपण टॉल घेतलं. मग इथं काय आला पाहिजे, एक डब्ल्यू आला पाहिजे आणि एक स्मॉल डब्ल्यू आला पाहिजे, म्हणून इथं डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू असं घेतलेलं आहे. मग ते आपल्याला आता हे कोणतं आहे आपल्याला कसं कळणार आहे, क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला कळेल. आता मग इथं काय झालं, हे सिम्पली आता हे दोघांचं हे काय पनेट स्क्वेअर भेटल्याच्या नंतर आपल्याला इथं बघू, हे कॅपिटल डब्ल्यू, हे स्मॉल डब्ल्यू आणि हे कॅपिटल डब्ल्यू, हे दोघं एकत्र आले, इथं आले कॅपिटल डब्ल्यू. परत नंतर हे डब्ल्यू आणि हे डब्ल्यू इथे गेले, इथं आले एक कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू इथं आला. परत नंतर इथला एक कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, इथला हे कॅपिटल डब्ल्यू इथं आले, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू इथं आलं. परत नंतर इथं काय आलं, इथला स्मॉल डब्ल्यू आला, इथं काय आला, कॅपिटल डब्ल्यू आला. म्हणजे इथं काय तयार झालं, हे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आला. म्हणजे इथं जर बघितलं तर कॅपिटल डब्ल्यू एक इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजेच हे सगळे प्लांट कसे आहेत, व्हायोलेट आहेत. हे व्हायोलेट कधी असणार आहेत, म्हणजेच ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक डब्ल्यू कॅरेक्टर असावं लागणार आहे, म्हणून इथं कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असं इथं आलेलं आहे. पुढे बघू, नेक्स्ट बघू. आता इथं आपण काय घेतलं आहे, कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू घेतले. मग आता ह्या दोघं एकत्र आले, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू एकत्र आले. मग इथं काय तयार होणार आहे, व्हायोलेट तयार होणार आहे. का बरं व्हायोलेट तयार होणार आहे, कारण डब्ल्यू हे डॉमिनंट आहे ह्याच्यामध्ये, म्हणून इथे एक तयार झालं. हे परत कॅपिटल डब्ल्यू, इथला स्मॉल डब्ल्यू आला, एक कॅपिटल डब्ल्यू आहे म्हणून व्हाईट आला, इथं स्मॉल डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यूचं इथं कॉम्बिनेशन तयार झालं, हे झालं. परत इथं स्मॉल डब्ल्यू आणि इथला स्मॉल डब्ल्यू आला. स्मॉल डब्ल्यू म्हणजे काय, इथं आला व्हाईट कलर आला. आणि इथं पण नंतर हे इथला स्मॉल डब्ल्यू आणि हे इथला स्मॉल डब्ल्यू आला, इथं पण स्मॉल डब्ल्यू तयार झालेला आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला कसं भेटलं, हाफ ऑफ द जे हाफ आहेत ते व्हायोलेट भेटले आणि हाफ जे आहेत ते आपल्याला व्हाईट भेटले. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये काय सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणता कॅरेक्टर एक्सप्रेस झाला, ह्याच्यामध्ये कॅरेक्टर कुठला एक्सप्रेस झाला, इथं व्हाईट म्हणजेच डॉर्फ प्लांट आता इथं एक्सप्रेस झालेला आहे. म्हणजेच आपण एक काय सांगतो, ह्या दोन्हीपैकी जे टॉल मानत होतो ह्याला, जे किंवा डॉमिनंट मानत होतो कोणता व्हायोलेट कलर, त्या व्हायोलेट कलरमध्ये एक हे स्मॉल हे इथं सप्रेस झालेलं आहे. म्हणून हे जे अननोन फ्लावर इथला जे अननोन फ्लावर आहे ते कसं आहे, हेटेरोझायगस आहे. आणि इथला जे अननोन फ्लावर आहे ते कसं आहे, आपल्याला होमोझायगस डॉमिनंट कॅरेक्टर आहे असं आपण इथं म्हणू शकतो. पुढे बघू. Based on the observation on the monohybrid choruses of the जे मेंडलने प्रपोज केलेलं आहे, त्या मेंडलच्या प्रपोज केल्यानुसार त्यानं काय सांगितलं, दोन जनरल रूल सांगितल्या. टू कन्सॉलिडेट हिज अंडरस्टँडिंग ऑफ द इनहेरिटन्स इन द मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये त्याचे अंडरस्टँडिंग कन्सॉलिडेट होऊन त्यांनी काय सांगितलं, दोन जनरल रूल सांगितलेलं आहे. These rules are called principles or the law of inheritance. मग ह्याच रूलला काय म्हणतो, प्रिन्सिपल किंवा लॉ ऑफ इनहेरिटन्स असे म्हणतो. फर्स्ट लॉ ऑर द लॉ ऑफ डॉमिनन्स. फर्स्ट लॉ कोणता आहे त्याचा, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ डॉमिनन्स. अँड सेकंड लॉला काय म्हणतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन. असे त्याने दोन लॉ सांगितलेले आहेत. आज इथेपर्यंत थांबू. जर कोणता डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मिळूया पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.